आजाराचा प्रतिबंध या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा आहे। पण आज आपण आपला आजार डॉक्टरांवरती सोपवून देतो आणि डॉक्टर जे काही गोळ्या औषधं घेतील त्याच्यातनं आपण चांगले हो असा विचार करतो। तो योग्य की अयोग्य हा विचार आपण इथं करणं गरजेचं आहे। अश्मयुगापासून आरोग्याची देणगी ही निसर्गाने आपल्याला दिलेली आहे, पण ती जी काही देणगी दिलेली आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत आणि डॉक्टर वेळच नाही हो स्वतःकडे लक्ष द्यायला। काय सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मी फार कामात व्यग्न असतो, काय करणार मी। आणि आज जो काही समाजामध्ये एक विश्वास आहे का तंत्रज्ञानाचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर करून मी माझ्या शरीरात काही बदल घडवू शकतो। डॉक्टरांकडे इमर्जन्सीमध्ये गेल्यानंतर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करून माझं हृदय पूर्ववत होऊ शकतं। डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिला की मी पूर्ववत होऊन जाईल, मला बाकी काही करायची गरज नाही। माझ्या मते इथं कुठेतरी चुकतंय। आपण आपल्या शरीराबद्दल स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे आणि ते कसं कधीने करायचं याचा विचार आपण करणं गरजेचं आहे। कारण की निव्वळ तंत्रज्ञान गोळ्या औषधांनी दुरुस्ती होऊ शकते, तंदुरुस्ती नाही। आणि तंदुरुस्तीसाठी स्वतः काहीतरी करणं गरजेचं आहे। सुलभ करून सांगणे म्हणजे जो काही आजार आहे तो तुमच्या भाषेत तुम्हाला समजून सांगणे, ते होण्याची कारणं समजून सांगणे, हा जो काही डॉक्टर व रुग्णांमध्ये संवाद आहे हा संवाद फार महत्वाची गोष्ट आहे। माझ्या मते या संवादामध्ये विलक्षण शक्ती आहे। ज्यावेळेस रुग्ण माझ्याकडे अत्यवस्थ अवस्थेत ऍडमिट होतो त्यावेळेस मी रुग्ण, त्याचे नातेवाईक, त्याचे जे काही मित्र परिवार आहे यांच्याशी पुन्हा संवाद साधत असतो, पुन्हा त्यांना समजून सांगत असतो। कारण की मी त्यांच्यावरती जबाबदारी टाकत असतो, कारण की ते चांगलं होण्याकरता ते आणि त्यांची जी काही इच्छाशक्ती आहे ती फार महत्वाची ठरते। ती जर जोडीस लावली तर आपण त्याच्यामधनं पेशंट आणि रुग्ण पूर्णपणे बाहेर काढण्यास मदत करू शकतो। आता हा जो काही संवाद इथं आहे आणि आज जे काही हे चर्चासत्र आम्ही इथे आयोजित केलंय त्याचा उद्देश तोच आहे की हृदय म्हणजे नेमकं काय, हृदयरोग का होतो, जर तो होत असेल तर त्याला प्रतिबंध कसा करायचा आणि जर जो आलाच किंवा हृदयविकाराचा झटका आला आहे तर मग त्याचे उपचार नेमके कसे करायचे आणि याच्यातनं सुखरूपपणे चांगल्या पद्धतीने कसं आयुष्य जगता येईल हा या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे। आणि माझ्या मते हा कार्यक्रम आम्ही नाशिकमध्ये मागच्या 10 वर्षापासून करतो आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लाभतो, प्रचंड पॉप्युलर प्रोग्राम आहे, वेगवेगळे वक्ते आम्ही बोलवतो आणि दरवर्षीचा हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पार पडत आहोत। तर आमच्या डोक्यात विचार आला की का नाही आपण धुळेकरांकरता करावं, कारण की धुळेकरांचंही आमच्यावरती फार मोठं प्रेम आहे। त्यांनी मला माझ्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसपासून फार प्रचंड विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे आणि आजही बरेचसे धुळा, नंदुरबार, शहादा या एरियामधनं भरपूर रुग्ण आमच्याकडे त्यांच्या उपचारासाठी येत असतात। म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही धुळ्यात करायचं ठरवलं।